राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळात राष्ट्रप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने गुरुवार 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 वाजता भैरव मंदिर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा SN देसाई चौकापर्यंत काढण्यात येणार असून देशभक्तीचा संदेश दिला जाणार आहे. यात्रेत जास्तीत जास्त देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक विवेक पंडित यांनी केले आहे. आम्ही राष्ट्रप्रेमी नागरिक मंच या शीर्षकाखाली गेले 5-6 महिने एक मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवतोय, जेणेकरून तरुणांमध्ये देशाबद्दल प्रेम जागरूक व्हावं आणि व्यसनाधीनतेपासून वगैरे तरुण वर्गाला परावृत्त करावं. या उद्देशाने आम्ही एप्रिल महिन्यापासून आपले रविराज पराडकर इतिहास संकलन समितीचे त्यांची शिवाजी महाराजांवरची व्याख्यानं आयोजित करतो दर महिन्याला एक. आणि त्यातच आम्ही जून महिन्यामध्ये शिवराज्याभिषेकाचा मोठा कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉलमध्ये घेतला. कारण देशप्रेम म्हणजे शिवाजी महाराज हे समीकरणच आहे आणि हे सर्वांना मान्य आहे. आणि त्याच धर्तीवर आता 13 ऑगस्टला भारत सरकारने सुद्धा आवाहन केलं आहे की ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात यावी भारतामध्ये. म्हणून आम्ही आता प्रत्येक सरकारी कार्यालयामार्फत ही रॅली काढण्यात येणार आहे. पण सगळीच माणसं काही सरकारी कार्यालयात कामाला नसतात. मग ज्या इतर जी अनेक लाखो लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही पुढाकार घेऊन आमच्या या राष्ट्रप्रेमी मंच बॅनर खाली 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता कुडाळमधील भैरव मंदिर कडून ही यात्रा चालू करणार आणि SRM कॉलेज पर्यंत हिचा मार्ग असेल. तर त्या दृष्टीने आम्ही सर्वांना आवाहन करतो, कुडाळ वासियांना किंवा असं काही नाही, सिंधुदुर्गातल्या कोणत्याही देशभक्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही रॅली यशस्वी करावी. भारत माता की जय. स्वरूप कसं असेल? स्वरूप म्हणजे वेगवेगळ्या आमच्या हातामध्ये घोषणा असतील देशप्रेम जागृत करण्याच्या. त्याचप्रमाणे काही चित्ररथ एखादा ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि देशाबद्दल जागृती करणारी गाणी वगैरे लावली जातील, घोषणा दिल्या जातील. पारंपरिक वेशामध्ये जास्तीत जास्त आम्ही आवाहन करतोय की या रॅलीमध्ये पारंपरिक वेशात लोकांनी सामील व्हावं. आता सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.